श्री स्वामी समर्थ मोटिवेशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. काय म्हणताय, कसे आहात सगळे? तर नेहमीप्रमाणेच खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते आहे आणि पाऊस होता, बरंच काय 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 झालं. आपलं महिना दीड महिना मी काही असे जास्त व्हिडिओज बनवले नाही आणि खूप काय काय चालू आहे आयुष्यात. भयानक कामं आणि भरपूर कामं, भयानक अनुभव, खूप काय 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 आयुष्यात चालू आहे. तर ते सगळं सुरू आहेच, पण त्याच्यासाठी आपले स्वामी महाराज उभे आहेत, पदोपदी आपल्याला साथ देतात. आणि गेले वर्षभर माझ्या आयुष्यात इतकं काय 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 चालू आहे ना, इतकं काय काय चालू आहे की काही सांगायचं म्हणजे हेच नाही आहे. तर आता मी आज तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे ना, तर तो खूप वेगळा आहे. हा अनुभव माझ्या शेरूचा आहे आणि माझी हिंमत होत नव्हती सांगायला, कारण मी त्या दुःखातून अजून बाहेर आलेलीच नाही आहे. मला भयानक त्रास होतो ह्या गोष्टीचा. तर झालं असं की एप्रिलमध्ये 20 का 22 एप्रिलला स्वामींचा प्रकट दिन होता. आता मला नक्की आठवत नाही 20 तारीख होती, 20 तारखेला होतं का 22 तारखेला, असं काहीतरी. मला त्याच्यात म्हणजे आता मला कॅलेंडर बघावं लागेल, तर त्याच्यासाठी सॉरी, आता मी काही जात नाही कॅलेंडर बघायला. तर नेमकं काय झालं की माझ्या इथे खाली पार्टिशन नाही आहे, म्हणजे एक बिल्डिंग आहे शेजारी आणि त्या बिल्डिंगमध्ये आणि या घरामध्ये काही पार्टिशन नव्हतं. म्हणून माझा शेरू काय करायचा, बाहेर जाऊन बसायचा. आणि त्याला पिल्लं झाली होती ना आता, म्हणजे शेरूला आणि जुलीला पिल्लं झाली होती. तर शेरू काय करायचा, त्या पिल्लांना बघून रस्त्यावर बाहेर जायचा आणि बसायचा, रस्त्यावर वगैरे बसायला लागला. म्हणजे महिना झाला शेरू रस्त्यावर बसतो आणि मला त्या गोष्टीचा एवढा त्रास व्हायला लागला की घरात बसणारा शेरू घराच्या आतमध्ये ती पिल्लं बघून आता तो बाहेर जायला लागला आणि मला इतकं वाईट वाटायला लागलं की माझा शेरू बाहेर बसतो. म्हणून मी काय काय करायचे, त्याला हाक मारायचे, खाली जाऊन गेट उघडून त्याला आवाज देऊन आतमध्ये घ्यायचे. मग तो काय करायचा, या गेटमधनं आलं की दुसऱ्या गेटमधनं बाहेर पडायचा, कारण मध्ये पार्टिशन नव्हतं. तर मग मी ठरवलं की स्वामींचा प्रकट दिन सोहळा करूयात. आणि ते निमकरोली बाबांचं पण मला करायचं होतं, स्वामींचा प्रकट दिन सोहळा पण करायचा होता. आणि ह्याच्या सगळ्यामध्ये मी काय ठरवलं की आपण एक कार्यक्रम करूयात प्रकट दिनाच्या दिवशी, स्वामींचा प्रकट दिन सोहळा. आणि ते निमकरोली बाबांचं पण मला ते एक भजनं वगैरे ठेवायचे ते पण करूयात. आणि हे पार्टिशन टाकून घेऊ, त्या कार्यक्रमासाठी निमित्त पार्टिशन होईल म्हणून आम्ही बरंच काय काय केलं मॅनेज आणि पार्टिशन घातलं. तर मी पार्टिशन कसं घातलं की बांबू जे असतात ना त्याचं आम्ही पार्टिशन केलं. म्हणजे त्या शिड्या मिळतात बघा तर त्या सगळ्या इतक्या सुंदर आम्ही आणल्या आणि त्या सगळ्या इतके सुंदर पार्टिशन बनवलं. स्वामींनाही ठेवायला काहीतरी आम्ही बनवलं, म्हणजे असं ह्याच्यासारखं मंदिरासारखं. आणि माझ्याकडे जे मोठे मोठे फोटो होते मी ते खाली नेऊन ठेवले. आणि सगळं चालू होतं माझं की भरपूर कामं, इतकी कामं की घरात कामं करायला कोणी नाही आणि मी एकटी एवढं काय 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 करत होते, एवढं काय काय. तर त्याच्यात नेमकं काय झालं की माझे महिन्याचे हे पण जवळ आले. तर 15 तारखेला फर्स्ट डे, 15 तारखेला पहिला दिवस. आणि त्याच्या आधी 2-3 दिवस आधी माझा शेरू ना, त्याला बरं नसल्यासारखा करायला लागला, म्हणजे त्याला दम लागायला लागला पायऱ्या उतरल्यानंतर. आणि सगळं हे करायला म्हणजे असं दम लागल्यासारखा करायला लागला आणि माझ्याकडे येऊन येऊन बसायला लागला. तर मी म्हटलं शेरूला काय झालं असं, म्हणून मी बघते पण मी कामं करत होते खाली सगळी. म्हणजे आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचं बरंचसंच काम केलं, पार्टिशनचं काम केलं. तर त्याच्यानंतर काय झालं की मी शेरूला सगळी कामं करता करता बघत होते, तर शेरू माझ्याकडे येऊन बसायचा जवळ मांडीवर वगैरे आणि मी त्याला घेऊन कामं करत होते सगळी. तर म्हणलं हा असा का करायला लागला, म्हणून मी मिस्टरांना सांगितलं, तो शेरूला ना बरं नाही आहे, तो माझ्याकडे बरं नसलं की माझ्या मांडीवर बसतो आणि तो हात फिरव म्हणतो. तर मी त्याला तसं करते तर तो उठत पण नाही आहे, त्याला मीच हवी आहे, माझ्यापाशीच बसायचं. मग मिस्टरही म्हणाले काय झालं असेल त्याला, म्हणून आम्ही पार्टिशन घातलं. तर मी त्याला म्हणले शेरू आता बघ तू बाहेर जाणार नाही आहेस आणि आता तुला काही बाहेर जायला हेच नाही आहे, म्हणजे परवानगीच नाही आहे. मी जेव्हा गेट उघडेल तेव्हाच तू बाहेर जाणार, बाकी तू पूर्ण वेळ घरात बसायचा आणि सगळीकडे फिरू वगैरे सगळं शकतो. मी त्याला अशी चिडवत होते, त्याच्याशी मी बोलायचे शेरूशी आणि शेरू माझ्याशी बोलायचं सगळं डोळ्यातनं. मला सगळं कळायचं शेरूला काय हवं आहे आणि त्याला कळायचं मग मला काय हवं आहे.
तर एवढं म्हणजे मला प्राण्यांची भाषाही कळते, मी सगळ्यांशी बोलू शकते, मला डोळ्यातनं सगळं कळतं की काय चाललं आहे समोरच्यांचं. तर मग असं करताना मला माझ्या शेरूनी सांगितलं आणि मला एकदम अचानक भास झाला की आपल्या शेरूचा फोटो लागणार आहे आणि त्याला हार घालावा लागणार आहे. आणि मी इतकं म्हणजे म्हटलं, मला एवढा घाण का विचार आला माझ्या शेरूसाठी. आणि मी त्याला कुरवाळलं, म्हटलं एवढा का घाण विचार आला शेरू मला तुझ्यासाठी मनामध्ये. आणि मी त्याला असं कुरवाळलं, डोक्यावरनं हात फिरवला, गळ्यावरनं हात फिरवला, त्याला फार आवडायचं. तर मग एवढं सगळं करत असताना ना प्रकट दिन आला होता. 15 तारीख होती. तर 2च दिवस झाले होते पार्टिशन घालून 15 तारखेला. तर मी मिस्टरांना म्हटलं, आता ही सगळी कामं झाली आहेत आणि शेरूला बरं वाटत नाही आहे, आपण त्याला दवाखान्यात घेऊन जाऊ वेटकडे. तर त्याला जेव्हा मी वेटकडे न्यायला उचललं आणि गाडीवर बसले त्याला घेऊन, आणि शेरू मला असा चिकटून बसला आणि शेरूला कळलं की मला ही दवाखान्यात नेते वगैरे. आणि माझा पहिलाच दिवस, माझं सगळं असं भयानक, मला असं सगळे हे बिघडलेले, माझे कामाने दमलेली मी, एवढी थकली आहे, मला बसायलासुद्धा वेळ नाही आणि मला शेरूचंही टेन्शन, शेरूला काय झालं आहे. मग हे सगळं करताना शेरूला दवाखान्यात नेलं आणि डॉक्टर म्हणले उद्या त्याला घेऊन या, त्याचं आपण हे करूयात, सोनोग्राफी वगैरे करून बघूयात त्याला काय झालं आहे. तर घरी शेरूला आणलं आणि जिथे ते स्वामींचा कार्यक्रम करणार होते, जिथे स्वामींचा फोटो ठेवला त्या गवतावर, म्हणजे आर्टिफिशियल गवत असतं ना, ते आणलं होतं आम्ही. त्याच्यावर माझा शेरू बसत होता स्वामींसमोर. आणि सगळं झालं आणि मी म्हटलं, शेरू तुला आता आम्हाला दवाखान्यात घेऊन जायचं आहे डॉक्टरांकडे. आणि असं मी म्हणले आणि काय केलं मी, त्याला म्हणले थांबा आम्ही खाऊ घेऊन येतो. आणि असं आम्ही संध्याकाळी बाहेर पडलो 16 तारखेला. आणि येऊन बघतोय तर माझा शेरू गेला. म्हणजे मला इतका भयानक धक्का बसला, मी एवढी जनावरासारखी ओरडत होते आणि मला थरथर थरथर झालं आणि मला असं वाटलं की मी पण संपले आता, म्हणजे मी पण मरणार आहे. म्हणजे मला ही भावना माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आली की मी जगू कोणासाठी. आणि माझ्याकडे माझं बाळ आहे, माझे मिस्टर आहेत, पण ते असताना सुद्धा मी म्हणत होते अरे म्हणजे मी संपले आता, मी मरणार आहे, म्हणजे मी शेरू नाही आहे तर मी कशी काय जगू. आणि ही भावना माझ्या मनात आली. आणि शेरू माझा कसा होता, माझे मिस्टर बाहेर गेले 2-2, 3-3 दिवस कामाला, की शेरू माझ्याबरोबर दत्तासारखा उभा असायचा. आणि माझा शेरू माझ्याबरोबर ठामपणे असा उभा असायचा, घरात असायचा, बाहेर माझ्यासोबत, जिथे जाईन तिथे माझ्यासोबत असायचा. मी रिक्षाने चालले की तो रिक्षात असायचा, गाडीने चालले की गाडीत असायचा, सगळीकडे सोबत. आणि इतकं त्याचं आणि माझं बॉन्डिंग इतकं चांगलं ना, इतकं चांगलं की आम्ही डोळ्यातनं बोलायचो, मला तो सगळं सांगायचं. आणि मला आत्ता खूप वाईट वाटतंय हे बोलताना, मला खूप रडायला येतंय, कारण तरी पण मी स्वतःला सावरती आहे. तर ह्या गोष्टीमधून मी अजूनही सावरलेली नाही आहे. आणि खूप काय माझ्याबरोबर हे वर्ष झालं, इतकं काय चालू आहे. आणि भयानक ट्रिगर्स असे मला मिळत आहेत आणि मला फार असं विचित्र सगळं चालू आहे. आणि त्याच्यात काय झालं काल, की माझी आई आणि माझी मोठी ताई, त्या दोघीजणी चालल्या होत्या नगरला. मीरा दातार म्हणून देव आहेत, तर तिकडे माझे आई बाबा गेले. आम्हाला कळत पण नव्हतं, आम्ही खूप लहान होतो, आम्हाला कधी त्यांनी नेलं नाही, पण माझे आई बाबा नेहमी जायचे नगरला. तर ते मीरा दातार त्यांच्या दर्ग्यामध्ये जायचे, हेच सगळं चांगलं व्हावं आणि सगळं छान चालावं म्हणून. तर ते जायचे नेहमी. आणि ते गेले 25 एक वर्ष झालं जात होते आई बाबा. आणि आता बाबा पण नाही आहेत ना, माझे बाबा पण गेले आहेत. तर त्याच्यानंतर माझी आई काही गेलीच नाही. आणि 1दा-2दा गेली वाटतं त्याच्यानंतर. तर मग त्या काल निघाल्या होत्या, ताईच्या मुलाला थोडासा काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर मग ते म्हणाले की चला, आम्ही त्या दोघी निघाल्या. मग तिने मला सांगितलं, तर माझंही अचानकपणे जाणं झालं. आणि दर्ग्यात गेल्यानंतर मला इतकं भारी वाटलं ना, म्हणजे इतकं भारी वाटलं की खूपच पॉझिटिव्हिटी, आणि इतकं सुंदर वाटलं तिथे, इतकी पॉझिटिव्हिटी होती. आणि मला गर्दीचा फोबिया आहे, मला गर्दीची भीती वाटते. भीती का वाटते, कारण कुठली लोकं एकदम अशी जवळ येतात ना, ते मला सफोकेशन होतं आणि मला आवडत नाही असं सगळं क्राऊड जमा झालेलं.
मी गणपतीमध्ये पण अशी लोक बघूनच घुसत असते. तर गर्दीमध्ये काल दर्ग्यामध्ये मग आम्हाला जाऊन इतकं भारी वाटलं ना, की म्हणजे खूपच छान वाटलं. आणि तिथे अजिबात गर्दी नव्हती. आणि तिथे ते नगारा असतो, बहुतेक 6ला सुरू होतो. त्यावेळेला आम्ही होतो तिकडे, म्हणजे आम्ही दुपारी 12:30-1ला निघालो. 4:45ला तिकडे पोचलो. त्याच्यानंतर आम्हाला तिथून एक रिक्षा घेऊन तिथे 20 किलोमीटर जाईपर्यंत, म्हणजे त्या दर्ग्यापर्यंत जाईपर्यंत आम्हाला 1 तासभर झाला. आणि मग तिकडे गेल्यावर तो नगारा झाला. मग तिकडे ते बरंच काय काय म्हणतात ते झालं. आणि इतकं सुंदर दर्शन झालं ना, इतकं की कोणीच नव्हतं तिकडे. म्हणजे होते लोक पण खूपच कमी होते. आणि पाऊस वगैरे काही नव्हता. खूप सुंदर दर्शन झालं. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं ना, मी इतकी भयानक प्रकारे, म्हणजे एवढी मी टेन्शनमध्ये गेले वर्षभर आहे म्हणजे आता सांगण्यासारखं नाही आहे, कारण छोटं काय काय असतं. पण आपले स्वामी महाराज आहेत सगळं बघून घेण्यासाठी. तर स्वामी महाराज सगळ्या गोष्टी तारून नेतात, म्हणून आपलं सगळ्यांचं सगळं चाललेलं आहे. तर त्या ह्याच्यातनं मला त्या देवाला जाऊन आल्यानंतर छान वाटलं, एक पॉझिटिव्हिटी आली. आणि आत्ता मी काल इकडे गेले नगरला. पण मागच्या 2 महिन्यापूर्वी मी उज्जैनला जाऊन आले, खाटू श्याम बाबांना जाऊन आले. आणि कर्नाटकला एका देवीला पण जाऊन आले. म्हणजे कर्नाटकाला देवी आहे ना, ती यल्लम्मा देवी. मग तिला आम्ही गेलो होतो सगळेजण. उज्जैनला माझं जाता येता 2 वेळेस दर्शन झालं. उज्जैनमध्ये मी 2 वेळेस गेले खाटू श्याम बाबांना जाता येता. आणि खाटू श्याम बाबांना आम्ही गेलो, तो तर अनुभव इतका सुंदर आहे ना, मी तुम्हाला सांगणार आहे. उज्जैन आणि खाटू श्याम बाबांचा पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे. तर माझ्या शेरूचं हे सगळ्या ह्याच्यातनं त्रासातनं मी जेव्हा हे होत होते ना, म्हणजे मला भयानक टेन्शन आलं होतं की मी आता कोणासाठी जगू, म्हणजे असा मला प्रश्न पडला. आणि खरं तर मला सगळे आहेत, पण त्याची माझी अटॅचमेंट वेगळीच होती. तर मग मी हे सगळे आत्तापर्यंत माझे 4 ठिकाण झाले देवाला जाऊन. म्हणजे कधी मी फिरायला वगैरे जात नाही, पण अचानकपणे आयुष्यात पहिल्यांदा मला इतकं मोठं ठिकाणी जायला मिळालं. ते म्हणजे राजस्थान, उज्जैन. म्हणजे पहिलं उज्जैन, नंतर राजस्थान. कर्नाटकाला मी 1दा-2दा गेले होते आईबाबांबरोबर. आणि काल नगरलाही जाऊन आले. तर मला फार छान वाटलं. आणि खाटू श्याम बाबांचा आणि माझा अनुभव तो इतका मोठा आहे ना, तो पण मी सांगणार आहे. उज्जैनचं पण सांगणार आहे. तर आता मी इथेच व्हिडिओ थांबवते, कारण म्हणजे खूप मोठा व्हिडिओ बनवला आहे मी. आणि खूप माझ्या मागे काय काय चालू आहे त्याच्यातनं वेळ काढला आहे. तर बघा तुम्हाला कसा वाटतं. इथेच मी व्हिडिओ थांबवते. श्री स्वामी समर्थ.